रोशनीला लोणचं बनवण्याची आणि खाण्याची खूपच जास्त आवड होती. ही आवड तिला आपल्या आजीच्या घरातून आली होती. रोशनीची आजी गावात राहायची. ती जेव्हा आजीकडे राहायची तेव्हा तिने वेगवेगळ्या प्रकारची लोणची शिकलेली होती. लग्नानंतर रोशनी जेव्हा आपल्या सासरी आली तेव्हा ती आश्चर्यचकित झाली, कारण तिच्या सासरी कोणीच लोणचं खात नव्हतं. आई, लोणच्याची बाटली कुठे? ते तुम्ही वरण भात केलायत ना, तर मला त्याच्याबरोबर थोडंसं कैरीचं लोणचं खायचं होतं. आमच्या घरात तर कोणी लोणचं खातच नाही, त्याच्यामुळे मी आणतच नाही. आम्ही राहिलो मिठाईवाली माणसं. गोड जेवढं पाहिजे तेवढं खा. फ्रीजमध्ये आणून ठेवलंय बघ तुझ्या सासऱ्यांनी तुझ्यासाठी. आणि कालच एक नवीन मिठाई बनवलीये दुकानात, तू पण खाऊन बघ. हा, मला वाटतंय इथे येऊन मला स्वतःलाच आता लोणचं घालावं लागणार आहे. दुसऱ्या दिवशीच रोशनी आपला नवरा ऋषिकेश बरोबर बाजारात जाऊन लोणचं बनवण्याचं सगळं साहित्य घेऊन येते. अगं सुनबाई, अजून दुसरं काहीतरी आणायचं होतंस. तू तर फक्त लोणच्याचं साहित्य घेऊन आलीस. एवढं लोणचं या घरात कोण खाणार? आई, तुम्ही माझ्या हातचं लोणचं खाल्लत ना तर बोटं चाटतच राहाल. मी वेगवेगळ्या प्रकारचं लोणचं बनवते. अगं हो, पण इथे आपल्या घरात एवढं लोणचं खाणार कोण? बाकी तशी तुझी मर्जी. आता तू इथली नवीन सुनबाई आहेस. तुला जे हवंय ते तू कर. ठीक आहे आई, मी उद्या सकाळी सगळी लोणची घालून तयार ठेवते. दुसऱ्या दिवशी सकाळी रोशनी गच्चीवर जाऊन वेगवेगळ्या प्रकारची लोणची घालण्यासाठी तयार होते. पूर्ण गच्चीवर तिने लोणची पसरवली होती. नवीन सुनबाई तर वेगवेगळ्या पद्धतीची लोणची तयार करतीये तर. हो बाबा, आता काही दिवसातच लोणचं तयार होईल. मग तुम्ही खाऊन सांगा ते कसं झालंय ते. ठीक आहे सुनबाई, तू बनव, मग मी खाऊन तुला नक्की सांगेन. हा. रोशनी वेगवेगळ्या प्रकारची लोणची तयार करते आणि त्यांना ऊन दाखवण्यासाठी उन्हातच ठेवते. रोशनीला लोणचं घालून आता काहीच दिवस झाले होते तेव्हा तिच्या घरी तिची मावस सासू येते. अगं सुमित्रा, एवढी सगळी लोणची कुठल्या दुकानातून विकत घेऊन आलीयस का? आधी तर कधी तुझ्या घरात मी अशी लोणची बघितली नाहीत. अहो, आता काय सांगू तुम्हाला, ही सगळी लोणची तुमच्या नवीन सुनबाईने घातलीये. तिला लोणची खूप आवडतात. आता सुनबाईची इच्छा होती म्हणून म्हणलं ठीक आहे, घाल बाई लोणचं. बरं सुनबाई, आता एक काम कर, मला पोळी बरोबर सगळी लोणची थोडी थोडी वाढ, म्हणजे मला चव चाखता येईल. हो आत्या, ही लोणची ना थोडीशी अजून मुरायला हवीत. आता 1 आठवड्यात झालाय ना त्यांना घालून. तुम्ही चव घेऊन बघा कशी झालीये ती. आपलं कौतुक ऐकून रोशनी खूप खुश होते. ती लवकर लवकर सगळी लोणची एका ताटात घेते आणि आत्यांना खायला देते. अरे वा सुनबाई, आहाहाहा, काय सुंदर लोणचं केलंयस तू. मीठ, मिरची, मसाला अगदी व्यवस्थित पडलाय बघ. मला तर असं वाटतंय सगळी लोणची थोडी थोडी मी माझ्या बरोबर बांधून घेऊन जावी. हो हो वंस, घेऊन जा, तुम्हाला कोण नाही म्हणणारे, तुमचंच घर आहे. रोशनी बाळा, एक काम कर, सगळी लोणची तू थोडी थोडी भरून वंसांना दे. हो आई, मी आत्ता भरून देते. मग रोशनी वेगवेगळ्या बाटल्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोणची घालून आत्याबाईंना देते. आत्याबाई जेव्हा घरी हे लोणचं घेऊन जातात तेव्हा त्यांच्या घरातले सगळेजण रोशनीचं खूप कौतुक करतात. हळूहळू रोशनीच्या या लोणच्यांची चर्चा सगळ्या नातेवाईकांमध्ये होते. आता जो येईल तो रोशनीकडून आपले डबे लोणच्यांनी भरून घेऊन जायचा. रोशनी रोज वेगवेगळ्या प्रकारची लोणची घालायची आणि नातेवाईकांना ती लोणची पाठवून द्यायची. एक दिवस तिचे सासरे दुकानात बसलेले होते. ऋषिकेश डबा घेऊन येणार होता. तेवढ्यात तिथे एक ग्राहक आपल्या बायको बरोबर तिथे आला. अंकल, मला 1 किलो मोतीचूर लाडू पॅक करून द्या. राजू, 1 किलो मोतीचूर लड्डू पॅक कर रे. हे घ्या बाबा तुमचं जेवण. आई म्हणाली की तुम्ही रोज उशिरा जेवण करता, म्हणून तिने आता गरम गरम करून पाठवलंय. तुम्ही लगेच खाऊन घ्या. आणि ह्या लोणच्याच्या बरण्या कोणाला द्यायच्यात रे? शीला आत्याने रोशनीला फोन करून सांगितलं होतं 2 किलो लिंबाचं लोणचं करून दे म्हणून. त्यामुळे मी विचार केला घरी जाता जाता शीला आत्याकडे हे देऊन जातो. अंकल, तुम्ही लोणच्याचं काम सुरू केलंय का? मलाही लोणच्याची खूप अडचण होते. माझ्यासाठी पण लिंबाचं लोणचं द्याल का करून? जे काही पैसे असतील ते देईन मी तुम्हाला. आणि बाकी अजून कुठली कुठली लोणची आहेत तुमच्याकडे? अहो नाही ताई, हे तर माझी सुनबाई घरी लोणचं तयार करते. तिला खूप आवड आहे लोणचं करण्याची पण आणि लोणचं खाण्याची पण. अच्छा, बरं अंकल, काही हरकत नाही. तुम्हाला जर कोणी माहित असेल ना की जे असे घरगुती लोणचं बनवतात तर मला नक्की सांगा. इथे असं कुठलंच दुकान नाहीये की ज्या दुकानात मला असं घरगुती लोणचं मिळेल. ती बाई बोलून तर गेली, पण ही गोष्ट ऋषिकेश आणि त्याच्या वडिलांच्या डोक्यात राहिली. त्या दोघांनीही रोशनी बरोबर या विषयावर चर्चा केली.
मी आणि आईबाबांनी खूप वेळा नोटीस केलंय की तुला लोणचं बनवायला खूप आवडतं आणि तुझ्या हाताला सुद्धा खूप चांगली चव आहे. मग तू तुझ्या या लोणच्याच्या कलेला एक बिझनेसचं रूप का नाही देत? आम्ही सगळेजण तुझी याच्यात मदत करू. हो हो बिलकुल. आताच्या जमान्यात तर सगळ्यांनी काम करायला पाहिजे आणि यामुळे तुला एक वेगळी ओळख सुद्धा मिळेल. प्रत्येक घरात तुझं लोणचं पोहोचेल आणि यामुळे तुझा बिझनेस सुद्धा वाढेल. तुला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची चांगली संधी मिळेल सुनबाई. हो सुनबाई, तुझे सासरे आणि ऋषिकेश अगदी बरोबर बोलतायत. आता आपल्या नातेवाईकांनाच तुझं हे लोणचं किती आवडतंय. सगळे लोक किती कौतुक करतात तुझं. जर तू याचा व्यवसाय सुरू केलास तर अनेक लोकांपर्यंत तुझं हे लोणचं पोहोचेल. मला वाटतंय की तुझा हा व्यवसाय खूप चांगला चालेल. तुम्ही लोकांनी तर मला खरंच एक खूप छान प्रेरणा दिली आहे. चालेल, मी माझ्या या लोणचं बनवण्याच्या हौशेला एका व्यवसायाचं रूप देईन. पण यासाठी तर खूप पैसे लागतील ना? अगं तू काळजी करू नकोस रोशनी. तू फक्त तुझं काम सुरू कर. आई बाबा मी आम्ही सगळे तुझी साथ देऊ. रोशनीला आपल्या सासरच्या मंडळींकडून एक नवीन प्रेरणा मिळते. कालपर्यंत तिची जी हौस होती त्या हौसेतूनच ती एक स्वतःचं स्टार्टअप सुरू करते आणि यात तिचे सासरकडची मंडळी खूप मदत करतात. काही दिवसातच रोशनीचा हा लोणच्याचा व्यवसाय खूपच वाढला. रोशनी तर विचार करत होती की लग्नानंतर कसं होईल म्हणून, कारण तिने तिच्या मैत्रिणींकडून ऐकलं होतं की लग्नानंतर केवळ घरातलीच जबाबदारी पार पाडायला लागते. पण असं काहीच नव्हतं. रोशनीच्या सासरकडच्या मंडळींनी तर तिचे विचारच बदलून टाकले होते. रोशनी आता स्वतःच्या पायावर उभी होती. लग्नानंतर तिच्या पंखांना एक नवीन मजबूती मिळाली होती. आपल्या मुलीची अशी झालेली प्रगती बघून तिचे आई वडील आणि आजी, जिच्याकडून ती लोणचं करायला शिकली होती, ते सगळेजण खूप खुश होते. रोशनीचं लोणचं बनवण्याची हौस आता खूप मोठ्या बिझनेसमध्ये रूपांतरित झाली होती. शहरातले इतर मोठे व्यावसायिक सुद्धा आता तिच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायचे आणि तिला सपोर्ट देखील करायचे. हळूहळू रोशनीचा हा लोणच्याचा छोटा व्यवसाय एका मोठ्या फॅक्टरीमध्ये रूपांतरित झाला. मोहन एका फॅक्टरीमध्ये काम करत होता. त्याचे वडील आता या जगात होते आणि बहिणीचं लग्न झालं होतं. आई, हे घे माझी आजची कमाई. मोहन बाळा, तू किती मेहनत करतोस रे. किती वेळा सांगितलं तुला, वेळेत जेवत जा, स्वतःची काळजी घेत जा. आज दुपारी तू घरी जेवायला का नाही आलास? अगं आज खूप काम होतं मला आणि मी निघालो तर मालाचे ट्रक आले, त्यामुळे मला वेळच मिळाला नाही आणि आमचे साहेब सुद्धा आमच्यावर काम सोपवून घरी निघून गेले लवकर. नमस्ते गायत्री ताई, कशा आहात? ये सुशीला, बस. हे घ्या, तोंड गोड करा. माझ्या मुलाचं लग्न ठरलंय. अगदी सुंदर नाजूक सून मिळालीये बघा. बरं, आता मी निघते हा. मला अजून दुसऱ्या घरी पण जायचंय ही सगळी मिठाई द्यायला. मोहन, सुशीलाचा मुलगा किशन तुझ्यापेक्षा 4 दिवसांनी छोटा आहे. बघ, त्याचं पण लग्न ठरलंय आता. मला कधी सून येणार काय माहित आता. आई, मी आता तर अजिबातच या गोष्टीचा विचार करू शकत नाही. साहेबांचा काहीच भरोसा नाहीये. कधी नोकरीवरून काढून टाकतील माहित नाही. आणि तुला माहितीये ना, विद्याताईच्या लग्नासाठी बाबांनी जे कर्ज घेतलं होतं ते अजून फेडलेलं नाहीये आपण. आधी हे सगळं कर्ज फेटून जाऊ दे, मग मी माझ्या लग्नाचा विचार करीन. अरे, विद्यावरून लक्षात आलं. उद्या तू विद्याच्या घरी जा. ती म्हणत होती काही दिवस इथे येऊन राहायचंय म्हणून. तू उद्या तिला घेऊन ये. ठीक आहे, मी उद्या सकाळीच जातो. दुसऱ्या दिवशी मोहन आपल्या बहिणीला आणायला जातो. जाताना त्याची नजर एका पाणीपुरीच्या गाडीवर पडते. त्या गाडीजवळ काही गुंड माणसं अरेरावी करत होते. ए ऐक ग बाहुबली पाणीपुरीवाली, उद्या जर तुझी गाडी इथून हल्ली नाही ना, आम्ही तुला उचलून घेऊन जाऊ इथून. समजाव रे म्हाताऱ्या तुझ्या लेकीला. ती गुंड माणसं पाणीपुरीवाल्या बाईला धमकी देऊन तिथून निघून गेले. मोहन त्या मुलीकडे जातो. ती मुलगी आणि तिचे वडील दोघेही रडत होते. तुम्हाला जर काही हरकत नसेल तर मला सांगू शकाल ही माणसं कोण होती ते, आणि ते तुम्हाला त्रास का देत होते? माझं नाव चंचल आहे आणि हे माझे वडील आहेत. मी दिसायला पैलवानासारखी दिसते, त्यामुळे लहानपणापासूनच मला सगळेजण बाहुबली नावाने हाक मारतात. माझ्या बाबांनी खूप वर्ष मजुरीचं काम केलंय, पण आता वय झाल्यामुळे ते हे काम करू शकत नाही. त्यामुळे घर खर्च भागवण्यासाठी मी काही दिवसांपासूनच ही पाणीपुरीची गाडी लावायला सुरुवात केली. आता हे गुंड माणसं जबरदस्ती माझ्याकडून हप्ता वसूल करायला येतात आणि मी जर द्यायला नाही म्हणाले तर माझी गाडी उचलण्याची धमकी देतात मला.
काय करणार पोरा, या गुंडांच्या समोर कोण बोलणार सांग. आणि पोरीची जात ही किती दिवस लढेल त्यांच्या बरोबर. हे बघ चंचल, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार असतो. तुला त्यांचा सामना करायला हवाय आणि देवाने तर तुला चांगलं ताकदवर शरीर दिलेलं आहे. तू नक्कीच त्या गुंडांना हरवू शकतेस. तुला फक्त हिमतीने पुढे यायला हवंय आणि पोलिसांकडेही तक्रार कर. मग बघ हे गुंड कसे सरळ होतात ते. मोहनने असा धीर दिल्यानंतर चंचल त्याच्याबरोबर पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि त्यांच्याकडे तक्रार करते. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते गुंड तिथे येतात तेव्हा पोलीसही तिथे येतात. काय गे, तू अजून गाडी हटवली नाहीस इथून? अरे मी सांगतो ना तुला, आता फुकटची आरेरावी करायला येते का तुला? आता तुला जी काय आरेरावी करायची ना ती पोलीस स्टेशन मध्ये कर. चल, या मुलीने तुमच्याबद्दल तक्रार केलीये. चंचलची ही हिंमत बघून आजूबाजूचे दुकानदारही तिथे येतात. वय वय इन्स्पेक्टर साहेब, यांना घेऊन जा. आम्हाला ह्यांनी लई त्रास दिलाय बघा. आमच्या गरिबांचं जगणंच मुश्किल करून टाकलंय बघा या गुंडांनी. तुमच्या सगळ्यांची एवढी हिंमत आहे काय? तुला तर मी बघूनच घेतो ग चंचल, सोडणार नाही तुला. अरे गप्प बस रे, आला मोठा धमकी देणारा. चला उचला रे यांना. पोलीस गुंडांना पकडून ताब्यात घेते. आज मी जी काही हिंमत दाखवली ती मला केवळ तुमच्यामुळे मिळाली आहे. मोहनजी, तुमचे खूप खूप आभार. आज केवळ तुमच्यामुळेच आम्ही सगळे ही हिंमत करू शकलो. मग मोहन तिथून निघून जातो. मग काही दिवसांनी मोहन आपल्या बहिणीला तिथे सोडतो. विचार करतोय की जाता जाता चंचलला भेटून जातो. बऱ्याच दिवसांपासून तिला भेटलो नाही. एकदा भेटून तर येतो तिला. बिचारी चांगली लोक आहेत ती. मोहन चंचलच्या गाडीवरती जातो पण पाणीपुरीची गाडी तिथे नव्हती. अहो दादा, इथं पाणीपुरीची गाडी होती ना? ती गाडी आता दिसत नाहीये मला. अहो दादा, आता काही दिवसापूर्वी चंचलचे वडील वारले. बिचारी एकटी पोर आहे. आता देव जाणे काय होणार तिचं पुढे ते. ही बातमी ऐकून मोहनला खूप वाईट वाटतं. तो चंचलच्या घरी जातो. चंचल मोहनला बघून खूप रडते. चंचल, आजपासून मी तुझी मदत करीन. तू एकटी नाहीयेस. तू माझ्याशी लग्न करशील? पण मी तर दिसायलाही सुंदर नाहीये. तू जर माझ्याशी लग्न केलंस तर सगळेजण तुझी मस्करी करतील. नाही चंचल, तू दिसायलाही सुंदर आहेस. मला खरंच तू आवडतेस. आपण दोघं अगदी आनंदात राहू. मोहनचं बोलणं ऐकून चंचलला जणू नवीन आयुष्यच मिळालं होतं. मोहन चंचलला घेऊन आपल्या आईकडे जातो आणि काही दिवसातच त्या दोघांचं लग्न होतं. चंचल खूप चांगली होती. ती सगळं काही खूप छान सांभाळत होती. पण लग्नानंतर लगेच मोहनची फॅक्टरी बंद झाली आणि त्याच्या साहेबांनी बऱ्याच लोकांना कामावरून काढून टाकलं. त्यामुळे मोहन बिचारा खूप काळजीत होता. हे तर तुझ्या मालकाचं खूपच चुकलंय. असं काही न सांगता कुणालाही सरळ कसं काय कामावरून काढून टाकतात रे देवा. आता घर कसं चालणार रे आपलं. अहो, मी खूप दिवसांपासून तुम्हाला एक सांगीन म्हणत होते. मी जर आपली पाणीपुरीची गाडी परत सुरू केली तर आपण दोघं मिळून जर हे काम केलं तर खूप छान होईल आणि आपला चांगला फायदा पण होईल. अगं चंचल, पण मला या कामाबद्दल काहीच माहिती नाहीये. मी कसं काय करू हे काम? अहो, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं सांभाळून घेईन. चंचलची मेहनत यशस्वी होते आणि ती मोहनच्या मदतीने काही दिवसातच बाहुबली पाणीपुरीच्या नावाने आपली पाणीपुरीची गाडी लावायला सुरुवात करते. दूर दूरहून लोक चंचलच्या गाडीवर पाणीपुरी खायला येत होते. मोहनही चंचलच्या या कामात मदत करून खुश होता. सगळे लोक या दोघांची जोडी बघून खूप खुश व्हायचे आणि खास करून त्या दोघांमधलं प्रेम आणि आपुलकी बघूनच बरेच लोक तिथे पाणीपुरी खायला यायचे. हळूहळू चंचल आणि मोहनने आता चांगली कमाई करायला सुरुवात केली होती आणि चंचलच्या येण्यामुळे मोहनचं नशीबही बदलून गेलं होतं आणि त्या गरीब परिवारात आनंदाचं वातावरण पसरलं. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.